नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती गणिताची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी गणित प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण करणार आहोत. तो करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या असतील त्या सूचना आम्हाला नक्की द्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओ त्या सूचनांच्या सहित दुरुस्ती करून येतील आणि तुम्हाला परीक्षेला जाताना आमच्या व्हिडिओची मदत होईल. चला तर मग आपण प्रश्नपत्रिका सोडवूयात. प्रश्न क्रमांक 1. 54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल? पर्याय आहे ए 57, बी 56.5, सी 57.5 आणि डी 58. आता आपण गणित सोडवूया. विचारलेलं आहे 54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल? 54 अधिक 60 सरासरी म्हणजे बेरीज. प्रत्येक अंकाची करण्यापेक्षा पहिला आणि शेवटचा जो अंक दिलेला आहे त्याची बेरीज आपण करणार आहोत आणि ती बेरीज आलेली आहे 114. आता 114 भागिले 2, कारण बेरीज आहे दोन संख्यांची, म्हणून सरासरी काढताना जेवढ्या संख्यांची बेरीज करतो तेवढ्या संख्येने भागायचं असतं. म्हणून 114 भागिले 2 बरोबर 57. म्हणून पर्याय क्रमांक ए हे 57 हे बरोबर उत्तर आहे. म्हणजे 54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी आहे 57. अगदी सोप्या पद्धतीनं आणि ट्रिक्स वापरून आपण गणित सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. 500 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? मुद्दल आहे 500 रुपये, दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याज आणि त्याने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय ए 5 वर्ष, बी 20 वर्ष, सी 10 वर्ष आणि डी 15 वर्ष. 500चे ते 10% 50. 500 रुपये मुद्दल आहे, त्याचे 10% काढताना तर येईल 50. मुद्दल भागिले 50. आता मुद्दल किती आहे? 500 भागिले 50 बरोबर आलं, उत्तर आलं 10. बरोबर पर्याय क्रमांक सी 10 वर्ष. प्रश्न क्रमांक 3. 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल? ए 42, बी 96, सी 112, डी 144. बघा, चौरसाचं क्षेत्रफळ काढताना बाजूंचा वर्ग करतो आपण. इथं बाजू दिलेली आहे 12, 12चा वर्ग 12 गुणिले 12 बरोबर 144. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 144. प्रश्न क्रमांक 4. 20/23 अधिक 21/23 अधिक 19/23 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 3, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय ए 2/23, बी 5/20, सी 7/23 आणि डी 9/23. आता छेदाला उत्तराने गुणावे. हा आहे छेद. छेद तर समानच आहे 23 आणि उत्तर आलेलं आहे 3. 23 गुणिले 3 बरोबर 69 हे उत्तर आलेलं आहे गुणल्यानंतर. आता सर्व अंशांच्या संख्यांची बेरीज करावी. हे अंश जे आहेत 20 अधिक 21 अधिक 19 यांची बेरीज करायची. 20 अधिक 21 अधिक 19 बरोबर 60. हे आपलं उत्तर आलं 2. उत्तर 1 आणि उत्तर 2 ची वजाबाकी करायची आहे. 69 वजा 60 बरोबर उत्तर आलं 9. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी 9 हे उत्तर येईल. छेद समान 23 तसाच राहील, म्हणून
9/23 पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आपण ही गणित सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा त्याच्या धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती? पर्याय ए 80, पर्याय बी 76, पर्याय सी 73 आणि पर्याय डी 82. आता सरासरी करायची म्हणजे भागाकार करायचा. 9व्या सामन्यातील धावा माहीत नसल्यामुळे त्या एक्स मांडलेल्या आहेत. बघा, सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या असं म्हटलं आहे आणि 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर 9व्या सामन्यातील सरासरी धावा किती? त्या 9व्या सामन्यातील धावा माहीत नाहीत, त्या आपण एक्स मांडल्या. पहिल्या 8 सामन्यातील धावा बरोबर एक्स. पहिल्या 9 सामन्यातील धावा एक्स अधिक 62 भागिले 9. 8 सामन्यामध्ये किती आलेले आहेत? 62. 9व्या सामन्यातील 8 मध्ये एक्स मांडल्या, कारण काही धावा म्हणले त्याच्यामुळे त्या धावांची संख्या आपल्याला माहित नाही. आणि 9 सामन्यातील धावा एक्स अधिक 62 केले भागिले 9 केलं. धावांची सरासरी 2 ने कमी झाली म्हणून एक्स वजा 9. एक्स अधिक 62 भागिले 9 बरोबर एक्स वजा 2. एक्स अधिक 62 बरोबर तिरकस गुणाकार 9x वजा 18. 62 हे वजा बरोबर चिन्हाच्या इकडे येताना अधिक झालेला आहे, म्हणजे 62 अधिक 18 बरोबर हे एक्स इकडे जाताना वजा झालेला आहे, वजा एक्स अधिक 9x. म्हणजे ह्या दोघांची बेरीज झाली 80 बरोबर यांची वजाबाकी झाल्यामुळे इथे झाले 8x. 8 सामन्यातील धावा 80 झाल्या. परंतु 9वा सामना खेळल्यानंतर धावांची सरासरी 2 ने कमी झाली म्हणून 80 वजा 2 बरोबर 78. पर्याय ए 80, बी 76, सी 78 आणि डी 82 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 78. प्रश्न क्रमांक 6. 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले, उत्तीर्ण झाले? 2 विषयाची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 30% विद्यार्थी गणितात आणि 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झालेले आहे आणि दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झालेले आहेत. पर्याय ए 40%, बी 30%, सी 70% आणि डी 60%. बघा, गणितात नापास झालेले विद्यार्थी आहेत 30%, इंग्रजीत नापास झालेले विद्यार्थी आहेत 20%. मात्र दोन्ही विषयामध्ये नापास झालेले विद्यार्थी आहेत 10%, जे गणितात पण आहेत आणि इंग्रजीमध्ये पण आहे, म्हणजे आपण त्यांना 2 वेळा मोजलेलं आहे. ते विद्यार्थी 10% आहेत आणि ते वजा करायचे. म्हणून अधिक 20 दोघांची बेरीज केली, गणितात नापास झालेले 30%, इंग्रजीत नापास झालेले 20%, वजा दोन्हीमध्ये नापास झालेले 10% बरोबर 40% विद्यार्थी नापास झाले. 30 अधिक 20 50 वजा 10 बरोबर 40%. आता वजा 40 बरोबर 60% विद्यार्थी पास झालेले आहेत, म्हणजे दोन्ही विषयात शेकडा 60% विद्यार्थी पास झालेले आहेत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 60%. प्रश्न क्रमांक 7. एका वस्तूला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो. ही वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल? ए 2626, बी 2727, सी 2525 आणि डी 2750. आता वस्तूची मूळ किंमत एक्स मांडली. एक्स छेद तिला विकलेली आहे 2323 ला, बरोबर शेकडा 100 भागिले 8% तोटा म्हणजे 100 वजा 8 92, 100 भागिले 92. एक्स छेद
2323 बरोबर यांचं कॅल्क्युलेशन करून 2523 हे उत्तर आलेलं आहे. आता x बरोबर 25, 23 भागिले 23, 2323 भागिले 23 बरोबर ह्यांचं कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 101. 25 कंसात 101 बरोबर यांचा गुणाकार केल्यानंतर 2525 x बरोबर 2525 हे आपलं पहिलं एक उत्तर मिळालेलं आहे. तर मूळ किमतीच्या 8% फायदा होण्यासाठी नफा किती मानलेला आहे? y. y छेद x ची किंमत आलेली आहे 2525 बरोबर 8/100. y बरोबर यांचं कॅल्क्युलेशन करून 20,200 भागिले 100. 8ने ह्या 25 ला गुणल्यानंतर 20,200 भागिले 100. y बरोबर 202. आता x ची किंमत आली होती 2525 अधिक y ची किंमत आहे 202 बरोबर 2727. म्हणून पर्याय आपला बरोबर आहे पर्याय क्रमांक B 2727. प्रश्न क्रमांक 8. 75 नंतरची 75वी समसंख्या सांगा. 75 नंतर 75वी. पर्याय A 224, पर्याय B 220, पर्याय C 222 आणि पर्याय D 226. 75वी संख्या 75 नंतरची 75वी म्हणजेच 75 गुणिले 2 बरोबर 150. कोणत्या संख्येपासून शोधायचे आहे तर 75 नंतरची. मात्र 75 ही विषम संख्या आहे आणि तिला सम करण्यासाठी 75 वजा 1 बरोबर 74. म्हणजेच 150 अधिक 74 बरोबर 224. 75 नंतरची 75वी विचारली म्हणून आपण गुणिले 2 केलेला आहे. 75 गुणिले 2 बरोबर 150. बरोबर उत्तर 224 पर्याय क्रमांक A. प्रश्न क्रमांक 9. 6343 4 या संख्येस 6 ने निषेध भाग जातो तर 4च्या जागी कोणता अंक येईल? A 4, B 8, 6 आणि D 1. आता ट्रिक वापरूयात. आता इथं काय म्हटलेलं आहे की एकक स्थानी समसंख्या असणाऱ्या संख्येला 6 ने भाग जातो. म्हणजे विषम संख्या असलेले पर्याय बाहेर जातील. आता इथं एकक संख्या, इथं स्टारच्या ऐवजी जर आपण समसंख्या टाकून बघितली तर त्याला 6 ने भाग जात असेल तर विषम संख्येचा पर्याय येणार नाही. म्हणजे एक पर्याय आपला इथून कमी होईल. 2. दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेत जर पर्यायातील संख्या मिसळली, ही दिलेली संख्यांची बेरीज केली आणि पर्यायातली संख्या त्याच्यात मिसळली आणि येणारं जे उत्तर आहे त्याला 6 ने भागलं तर जे उत्तर पूर्ण भाग जातो तो तुमचा बरोबर पर्याय असेल. उदाहरणार्थ 6 अधिक 3 अधिक 4 अधिक 3 दिलेलं गणित आहे बरोबर. त्यांचं बेरीज झाली 16. यामध्ये पर्याय क्रमांक A चा अंक आहे 4. तर उत्तर आलं 16 अधिक 4 बरोबर 20. 6 ने त्याला काही भाग जात नाही. म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा आहे. अशा पद्धतीने पुढचे पर्याय मिसळून तुम्ही उत्तर काढू शकता ट्रिक वापरून. आता इथं आपण मग 6 अधिक 3 अधिक 4 अधिक 3 बरोबर 16. यामध्ये पर्याय क्रमांक B चा 8 अंक मिसळला. 16 अधिक 8 बरोबर 24 आलं आणि त्याला 6 ने पूर्ण भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 8 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे एकक स्थानी समसंख्या 8 मांडली तर 6 ने तिला पूर्ण भाग जातो. प्रश्न क्रमांक 10. दोन संख्या 3/4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता? पर्याय A संख्या 8 आणि 36 लसावी 84. पर्याय B संख्या 4 आणि 12 लसावी 40. पर्याय C संख्या 12 आणि 16 लसावी 48. पर्याय D यापैकी नाही. आता आपण गणित सोडवूया. बघ काय म्हटलेलं आहे, यामध्ये प्रत्येक पर्यायाला 4 ने भाग लावावा. 4 मसावी दिलेला आहे. 3/4 प्रमाण येणारा पर्याय निवडावा. आता पहिला आपण एक पर्यायाकडून उत्तराकडे जाऊयात. पहिला हे पर्यायातले अंक घेतले 8/4 आणि 36/4.
ला गुणलं तर 4 एके 4, 4 दुने 8 आणि 4 नवे 36, म्हणजे 2 9. तर हे आपलं आहे 3 4, म्हणजे हा पर्याय बरोबर नाही. आता आपण सी संख्येचा घेऊन बघू. संख्या आहे 12/4 आणि 16/4. 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16, 3/4, म्हणजेच हे 3/4 प्रमाण बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे आणि त्याचा लसावी सुद्धा 48 आलेला आहे. पर्यायाकडून आपण उत्तर शोधलेलं आहे, पर्यायाला कॅल्क्युलेट करून. प्रश्न क्रमांक 11. 5 अंश वजा 3 कंसात m वजा 4 कंस पूर्ण केले 5 अंश 8 बरोबर 1, तर m बरोबर किती? ह्या m ची किंमत काढायची आहे. a 4/3, b 7/3, c 8/3 आणि d 12/11. बघा, ज्या वेळी पाया समान असेल आणि त्यांचा गुणाकार असेल तर त्यांच्या घातांची बेरीज होते आणि त्यांचा भागाकार असेल तर घातांची वजाबाकी होते. बघूया. घात वजा 3 कंसात m वजा 4 घात पाया जर त्यांचा समान आहे आणि जर भागाकार असेल तर घातांची वजाबाकी होते, म्हणून वजा 3 कंसात m वजा 4 आणि हे 8 इथं वजा म्हणून जातील कारण त्यांची वजाबाकी होते. हे आपलं असं पद्धतीनं गणित तयार होईल. सर्वप्रथम वजा 3 ने कंसाच्या आतील अंकांना गुणावे. आता हे वजा 3 आहे आणि ह्या आतल्या संख्येला गुणायचं. उत्तर काय येईल? वजा 3m वजा वजा अधिक 4 त्रिक 12 अधिक 12 आणि हे 8 कंसाच्या बाहेर असल्यामुळे तसेच राहतील. थोडक्यात आपलं गणित असं होईल की वजा 3m 12 बरोबर 8, वजा 3m बरोबर 8 वजा 12, हे 12 इकडे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे ते वजा होतील. वजा 3m बरोबर वजा 4, 12तून 8 गेल्यानंतर वजा 4 राहतील, बरोबर 4/3, म्हणून पर्याय ए बरोबर आहे. या गणितामध्ये पाया समान आहे 5 आणि 5. आपण अंशांची वजाबाकी आणि त्यांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कारण ज्यावेळी पाया समान असेल आणि त्यांचा गुणाकार असेल तर त्यांच्या घाताची बेरीज होते, या संख्येची बेरीज झाली असती. इथे आपल्याला पाया समान आहे आणि घातांचं हे भागाकार करायचा आहे म्हणून घातांची वजाबाकी होते. प्रश्न क्रमांक 12. 0.06 गुणिले m बरोबर 36, तर m बरोबर किती? a 6, b 6000, c 60 आणि d 600. 0.06 गुणिले m बरोबर 36. आता 0.06 बाजूला ठेवले तर m घेतला बाजूला, m बरोबर 36 भागिले 0.06 केलं. 6 एके 6, 6 6 36 आणि 0.2 इकडं असल्यामुळे ते वरती ते 2 शून्य मांडले तर झाले m बरोबर 600. पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात, तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल? ए 120, बी 60, 40 आणि डी 45 हे आपले पर्याय आहेत. गणित पुन्हा एकदा बघा. वडील आणि मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडिलांनी एकट्याने ते काम केलं तर 30 दिवसात करतात, तर मुलगा एकट्यानं तेच काम किती दिवसात करेल? इथं काळ, काम, वेग येईल. अंतर गेले काम भागिले काळ, तेच वडिलांचं आणि मुलाचं मिळून काम 1/20 आणि वडिलांचं एकट्याचं काम 1/30. दोघांनी मिळून केलेलं काम म्हणजे वडील, मुलगा जर x मांडला तर वडील y बरोबर दोघांचं मिळून काम येईल x अधिक y बरोबर 1/20. वडिलांचं काम y बरोबर 1/30.
मुलाचं काम बरोबर एक्स, कारण मुलाचं काम किती झाले हे आपल्याला काढायचं आहे. आता एक्स बरोबर दोघांनी मिळून केलेलं काम 1/20 वजा वाय म्हणजे वडिलांचं काम. 1/20 वजा 130 म्हणजे 120 वजा वाय म्हणजे वडिलांचं काम 30. बरोबर तिरकस गुणाकार केला. 20 एके 20, 30 एके 30 आणि 30 गुणिले 20 बरोबर 600. बरोबर यांची वजाबाकी झाली. 30 वजा 20 बरोबर 10/100. म्हणजेच एका शून्याला हा शून्य गेला. 1/60 म्हणजे मुलगा एकट्याने ते काम 60 दिवसात संपवेल. प्रश्न क्रमांक 14. जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56 आहे, तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 धावा होईल. पर्याय ए 18, बी 24, 20 आणि डी 16. बघा आपण इथं आता गणित मांडून बघूया. जर 3 डावातील धावा किती आहेत? 102 अधिक 14 अधिक 56 आणि चौथ्या डावातील धावा माहित नाहीयेत म्हणून तिथं आपण एक्स घेतलं भागिले हे चारही डाव इथं आपण घेतलेले आहेत भागिले, कारण सरासरी काढायची आहे, भागिले 4 बरोबर त्यांची सरासरी किती होणार आहे 4 डावांची? 47.5. हे आपलं झालं गणित मांडून तयार. आता 102 अधिक 14 अधिक 56 अधिक एक्स बरोबर 47.5 गुणिले इथं हे 4 भागिले तिकडे गुणिले होतील, इथं 4 गुणिले झाले. या तिघांची बेरीज झाली 172. आता एक्स तसाच राहिला अधिक एक्स बरोबर ह्या 4 47.5 ला गुणल्यानंतर 190 हे उत्तर येते. म्हणून एक्स बरोबर 190 वजा हे इकडे जातील 172 आणि वजा होतील. एक्स बरोबर 190 वजा 172. एक्स बरोबर 18. म्हणजेच त्या क्रिकेटपटूने चौथ्या डावात 18 धावा केल्या तर त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 एवढी होईल. प्रश्न क्रमांक 15. एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने चालते, तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल? रेल्वेचा ताशी वेग हा किलोमीटर मध्ये दिलेला आहे आणि अंतर कापायचं आहे 1560 मीटरचे अंतर हे सेकंदात विचारलेलं आहे. पर्याय ए 152.6, बी 136, सी 140.4 आणि डी 160. उत्तर आता हवंय आपल्याला मीटर मध्ये. त्यामुळं 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर म्हणजे 40 किलोमीटर गुणिले 1000 बरोबर 40,000 मीटर. हे आपण सोडवून घेतलं. तासाचं रूपांतर सेकंदात करण्यासाठी 1 तास बरोबर 60 मिनिटे आणि 60 मिनिटे गुणिले 60 मिनिटे बरोबर 3600 सेकंद. 40,000 मीटर साठी जर 3600 सेकंद तर 1560 मीटर साठी किती सेकंद? हे आपलं झालं गणित. हे असं आपण मांडून घेतलं. 40,000 मीटर गेले 1560 36,000 सेकंद हे एक्स. यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 40 भागिले 156 बरोबर 36 भागिले एक्स. आता तिरकस गुणाकार केला. 40 एक्स बरोबर 156 गुणिले 36 5616. एक्स बरोबर 5616 भागिले 40. एक्स बरोबर 140.4. बरोबर उत्तर सी. आता ह्याच्यात ट्रिक कशी आहे की 40 ने प्रत्येक पर्यायाला जर गुणलं आणि 36 न भागलं तर त्याचं उत्तर 1560 येईल. तो पर्याय आहे. 40 हे किलोमीटर दिलेलं आहे म्हणून त्याने गुणायचं आणि 36 हे 3600 सेकंद 36 ने त्याला भागायचं. 1560 उत्तर येईल. ते पर्याय बरोबर. ही ट्रिक आहे.
प्रश्न क्रमांक 16. 260 चे 0.4% बरोबर किती? ए 10.4, बी 1.040, सी 0.1040 आणि डी 1.2. 260 चे 0.4%. 0.4% म्हणजे 100/0.4. 260 चे किती विचारल्या म्हणून इथे एक्स. तिरकस गुणाकार केला. 100x बरोबर 260 गुणिले 0.4. 100x बरोबर 2 ते 0.4 आहे ते आपण पूर्णांकात करून घेतलेला आहे, म्हणजे 0.1 नी इकडची संख्या वाढणार आहेत, म्हणून 100च्या ऐवजी 1000x बरोबर 2600, म्हणजे 260च्या इकडे एक शून्य आलाय म्हणून 2600 गुणिले 4. आता हा x बरोबर ह्या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य गेले, म्हणजे 10x बरोबर 26 गुणिले 4. 10x बरोबर यांचा गुणाकार आला 104. x बरोबर 104/10 बरोबर उत्तर आहे x बरोबर 10.4. पर्याय क्रमांक ए 10.4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. शिरीषने 9,200 ला खरेदी केलेला टीव्ही 11,500 ला विकला तर शेकडा नफा किती? पर्याय ए 32%, बी 28%, सी 30% आणि डी 25%. मूळची किंमत किती आहे? 9,200, 100%. म्हणून 100 वजा एक्स बरोबर वाय. 9,200 भागिले कितीला विकलेला आहे? 11,500 ला. 100/x. तर ह्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 92 भागिले 115, 100 भागिले x. तिरकस गुणाकार 92x बरोबर 11,500, x बरोबर 11,500 भागिले 92. कॅल्क्युलेशन करून x बरोबर 125. 125 वजा 100 बरोबर 25. शेकडा नफा विचारलाय, तर 125 मधनं 100 गेल्यावर 25 रुपये हे जास्ती मिळालेले आहेत, म्हणजेच त्याला 25% नफा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 18. 3 संख्यांचे गुणोत्तर 8/3/4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे, तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती? पर्याय ए 2,704, बी 1,521, सी 1,600 आणि डी 14,400. तर गुणोत्तर म्हणजे त्या सर्व संख्यांना एकाच अंकाने गुणले जाते, हे गुणोत्तर काढलं जातं. तर कसं आहे की 8, 3 आणि 4 विचारलेला आहे, म्हणून 8x अधिक 3x अधिक 4x बरोबर बेरीज आली 95. हे झालं आपलं पहिलं गणित. आता ह्या तिघांची बेरीज झाली 8 आणि 3 11 अधिक 4 15x बरोबर 195. x बरोबर 195 भागिले 15, x बरोबर 13. सर्वात लहान संख्या आहे 3. 13 गुणिले 3 बरोबर 39 आणि सर्वात लहान संख्येचा वर्ग 39 गुणिले 39 बरोबर 1,521 हे आपलं बरोबर होतं. प्रश्न क्रमांक 19. 5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील? ए 230, बी 228, सी 226 आणि डी 225. आता सगळ्यात आधी आपण एका आंब्याची किंमत काढायची. 5 आंबे 125 ला म्हटले, तर एक आंबा कितीला? 125 भागिले 5 बरोबर 25 रुपयाला एक आंबा मिळेल. तर 9 आंबे कितीला मिळतील? 25 गुणिले 9 बरोबर 225. 225 म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल.
आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे, तर बालाजीचे आजचे वय किती? ए 25, बी 30, सी 28 आणि डी 32. बघा, गुणोत्तर म्हणजे सर्व अंकांना एकाच अंकाने गुणायचं. गुणोत्तर काढायचं असताना सर्व अंकांना एकाच अंकाने गुणायचं. 44 हे आजचे वय आहे आणि दोघांचे वय हे 5 वर्षांनी वाढणार आहे. 5 वर्षानंतर 5-5 वर्षांनी दोघांची वय वाढणार आहेत आणि आजचे वय आहे, वयाची बेरीज आहे 44. म्हणून गुणोत्तर किती आहे? 4-5, म्हणून 4x अधिक 5x बरोबर आजचे वय आहे 44 आणि 5 वर्षानंतर दोघांची वय वाढणार आहेत, म्हणून 5 अधिक 5. बेरीज केली 9x बरोबर 44 अधिक 5 अधिक 5 बरोबर 54. x बरोबर 54 भागिले 9, x बरोबर 6, 9 सख्ख 54. आता 6 गुणिले 5 बालाजीचं वय, बालाजीचं वयाचं गुणोत्तर किती? 5 आहे, म्हणून 6 गुणिले 5 बरोबर 30. परंतु हे वय कधीचं आहे? 5 वर्षानंतरचं. 30 हे वय 5 वर्षानंतरचं आहे आणि बालाजीचं आजचं वय विचारलेलं आहे, म्हणून 30 वजा 5 बरोबर 25 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 21. दर साल दर शेकडा 8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्या वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने व्याज होईल. पर्याय ए 2,000, बी 1,600, सी 1,200 आणि डी 1,400. 5,000 रुपये भागिले एक्स शेकडा विचारलेला आहे, 100/8, 8%. 50/x कॅल्क्युलेशन केल्यानंतर ह्या शून्याला शून्य, ह्या शून्याला शून्य, 50/x बरोबर 1/8. 8×5 40, 400 तिरकस गुणाकार केल्यानंतर 400 बरोबर x. आता 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी किती वर्ष लागतील ते वर्ष काढायचे आहे. 1,600 भागिले x म्हणजे 400 बरोबर ह्या शून्याला हे शून्य गेले, 4×4 4 वर्ष. विचारलंय काय? 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज? 3,000 भागिले x बरोबर 10%, शेकडा 10% म्हणजे 100/10. शून्य घालवले, कॅल्क्युलेशन केलं, 300 बरोबर x. आता 4 वर्षांनी विचारलंय म्हणजे 4 गुणिले 300 बरोबर 1,200. म्हणून पर्याय क्रमांक सी 1,200 उत्तर बरोबर आहे. म्हणजेच दर साल दर शेकडा 8% दराने 5,000 रुपयाचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जेवढी वर्ष लागतात, वर्ष किती लागली? 4 वर्ष. तितक्याच वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने 1,200 रुपये व्याज येईल. प्रश्न क्रमांक 22. 6,561 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? ए 16, बी 36, सी 20 आणि डी 25. बघा, या प्रश्नासाठी दशमस्थानीय वर्गाची माहिती असावी. एकक दशक, दशमस्थानचा वर्ग म्हणजे 6, 60. 60चा वर्ग किती आला? 636, 3,600. आपल्याला काढायचा आहे 6,561चा वर्ग. तर 60चा केला तर 3600 येतोय. मग आपल्याला कितीचा काढायचा आहे? 6,561चा. 60चा वर्ग, सॉरी 80चा वर्ग 6,400 आणि 90चा वर्ग 8,100, म्हणजे आपल्याला 80 आणि 90च्या दरम्यानच आपलं उत्तर असणार आहे. मग कॅल्क्युलेशन करत जायचं. 81चा वर्ग काढला तर तो 6,561 येतोय. वर्गमुळाच्या वर्गमुळाविषयी प्रश्न आहे, म्हणजे 81चा वर्ग आहे 6,561 आणि 9चं वर्गमूळ आहे 81. 625चं वर्गमूळ म्हणजे 25चं वर्गमूळ 625. 25 वजा 9 बरोबर 16. म्हणजेच शिल्लक राहते, वर्गमुळातून वर्गमूळ वजा केल्यानंतर शिल्लक उत्तर येतं 16. पर्याय क्रमांक ए.
प्रश्न क्रमांक 23. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपये असून तो 18,500 रुपयाला विकला तर शेकडा किती सूट दिली? ए 10%, बी 12.5%, सी 15% आणि डी 7.5%. बघा, दूरचित्रवाणी संचाची किंमत आहे 20,000 रुपये आणि सूट दिलेली आहे 18,500 ला विकला येतो. तर शेकडा किती सूट मिळाली? कॅल्क्युलेशन करून 2/185 आणि 1/x उत्तर आलेलं आहे. 2x बरोबर 185, x बरोबर 185 भागिले 2, x बरोबर 92.5%. आता 100ला शेकडा किती सूट विचारले तर 100 वजा 92.5 बरोबर 7.5 एवढी सूट दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला पोलीस भरतीसाठीचा गणित विषयाचा पेपर किंवा प्रश्नपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच असेल आणि यामध्ये तुम्हाला काही जर शंका असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर त्या तुम्ही करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओ जे आहेत जे पोलीस भरती परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहेत तर त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.